तर गाईस मी आता पोचलोय फायनली इथे जवळून दिसतो आपल्याला माथेरानचा डोंगर. ही बॅक साईड आहे आणि मित्रांनो बघू शकता हे मासे आहेत छोटे छोटे बघू शकता मित्रांनो. कर्जत साईडला जातो हा आणि हा डिक्सळ सॉल्ट म्हणून रिसॉर्ट आहे. ते सोंडाई मातेचं मंदिर आहे हे बघू शकता मित्रांनो. हे बघ इथे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज अशा ठिकाणी जाणार आहे मुरबी धरण कर्जतच्या चौकच्या इथे मध्ये लागतोय. तर बघूया कुठून कुठून चांगले व्ह्यू येतात. तर मित्रांनो बघू शकता आजचा व्ह्यू खूपच सुंदर. तर चला. तर मित्रांनो बघू शकता हा खाल्ल्या बाजूचा व्ह्यू हे बघू शकता मित्रांनो. खूपच सुंदर दिसतंय आजचा निसर्ग. तर आजची आपली ट्रिप होणार आहे मुरबी धरण आणि ते वरती माझं गाव आहे आणि आजचा निसर्ग पण वरच्या बघू शकता मित्रांनो किती सुंदर दिसते. तर चला जाऊया. तर गाइस आपण भेटूया तिथे खाली साईडवर. तिथे माझी गाडी आहे, गाडी घेऊन आपण जाऊया मुरबी धरणकडे. तर चला. गाइस बघू शकता इथला निसर्ग किती सुंदर दिसतोय. गाइस मी पोचले बाईकच्या इथे. तर आपण जाऊया मुरबी धरणकडे. चला. तर गाइस मी पोचले हायवेवर. कर्जत साईडला जातो हा आणि हा डिक्सळ नेरळ रोड. तर जायचं आपल्याला कर्जत साईडला. 4 पाट्यावर आपण भेटूया. तर चला जाऊया. गाइस कर्जत वडापाव फेमस हडप. तर बघू शकता तुम्ही हा इथे समोर आहे त्याचं. तर मित्रांनो पोचलं मी 4 पाट्यावर. हा कर्जतकडे जातो आणि हा स्टेशनकडे आणि आपल्याला जायचं या साईडला चौक रोडला. तर मी आलो ह्या रस्त्याने. तर बघू शकता मित्रांनो हा जो आहे 4 पाटा. तर चला जाऊया. हा मी पार्सल मागवलेलं ओलेंडर फार्ममध्ये. तर बघू शकता ओलेंडर सॉल्ट म्हणून रिसॉर्ट आहे तिथे थांबलेलं आहे. तर बघू शकता हा सॉल्ट. मी त्याच्यात थोडं पुढं थांबलोय. तर गाइस पोचलं मी बोरगाव पाटावर. बोरगाव पाटावर तो टेम्पो गेला त्यामधून जाणार, त्या रस्त्याने जाणार आहोत. तर बघू शकता इथे एक छोटा आतमध्ये जाऊ. तर चला जाऊया भेटूया डॅमवर. तर गाइस मी आता पोचलोय फायनली इथे मुरबी धरणावर. तर बघू शकता माझ्या पाठीमागे मुरबी बघू शकता. इथे मी बाईक लावले आणि ह्या रस्त्याने आलोय मी आणि आपल्याला या साईडला जायचं आहे मुरबी धरणाकडे. बघू शकता मी चाललोय रस्त्याने. तर मित्रांनो बघू शकता खूपच डॅम भरलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो डॅम भरलेला आहे बघा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. माथेरानचा डोंगर आहे हे बघा. मित्रांनो बघू शकता हे मासे आहेत ते छोटे छोटे. हे बघा बघू शकता. हे बघ किती बारीक बारीक आहेत. हाय गाईस. तर आपण त्या दगडीवर जाऊन बघूया कसं व्ह्यू येतोय. तर चला जाऊया मस्तपैकी. आणि तो दिसतोय तो समोर माथेरानचा डोंगर आहे. तर जाऊ बघूया आपण दगडीवरती जायला कुठून रस्ता. तर मित्रांनो आपण ह्या गावाच्या त्या बाजू जाऊन बघूया कुठं कसला नजारा आहे ते बघूया आपण. तर गाइस बघू शकता मी ह्या रस्त्याने आलो. इथे थांबलोय बाईक घेऊन आणि इथे छोटीचे टपरे होते पावसाळी उघडले असेल. आणि हा बघू शकता किती जवळून दिसतो आपल्याला माथेरानचा डोंगर. ही बॅक साईड आहे त्या बाजू तिकडे समोरची साईड माथेरानची. तर बघू शकता इथे एक सोंडाई मातेचं मंदिर आहे हे बघू शकता मित्रांनो. हे बघ इथे. तर बघू शकता इथला व्ह्यू. तर गाइस बघू शकता इथे एक छोटासा पक्षी बसलेला आहे. तर बघू शकता एक पान कावळा चाललाय. बघू शकता हो माथेरानचा डोंगर हा. आणि इथून रस्ता आहे. हे वाड्या आहेत ना, रस्ता बनवला आहे ह्या कड्यानेच तसं वरती जातात. कड्यानेच वरती जाऊन मग माथेरानला बिगारी काम करतात. मग तसं आपलं घर चालवतात.
तर गाईज बघू शकता हा टेम्पो रिक्षा चाललेत. इथे एक गाव आहे नाही का, चाललेत ते बघू शकता. इथे एक छोटाच एक झाड आहे मधोमध. हे बघा ते कसं काय राहिलं असेल काय माहित पाण्यामध्ये. तर मित्रांनो या साईडला पण एक कुठला तरी एक रस्ता जातोय, तर आपण जाऊन बघूया इकडे या साईडला. तर मित्रांनो बघू शकता इथे एक पक्षी आहे, कुंभारे म्हणून असं त्याचं नाव आहे. तर बघू शकता वरती गेला शेंड्यावर आणि इथे कोणाची तर बाईक लागलेली आहे इथं, तो गेला असेल पुढं. तर बघू शकता इथून पण खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय. तर बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो हा ब्लॉग इथे स्टॉप करूया. कोण नवीन आहेत आपल्या चॅनेलवर तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्यासारखे नवीन नवीन असे ब्लॉग येत राहतील. तर मित्रांनो हा ब्लॉग इथे स्टॉप करूया. चला भेटूया न्यू ब्लॉगमध्ये आणि नवीन जागेवर. चला बाय.